आणि आता या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा आपण घेऊयात महाफास्ट 100 मधून। मराठा तरुणांकडून गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीची तोडफोड। मुंबईच्या क्रिस्टल टॉवर इथली घटना। मंगेश साबळे यांनी तोडफोड करत दिल्यात एक मराठा लाख मराठाच्या घोषणा। सदावर्तेंच्या वाहनांची तोडफोड केल्याप्रकरणी 3 जण ताब्यात। तोडफोड करण्यात आलेली एक गाडी भोईवाडा पोलीस ठाण्यात आणली गेली। क्रिमिनल अबेडमेंट ॲक्टनुसार जरांगे पाटलांना अटक करा। गाड्यांच्या तोडफोड प्रकरणी सदावर्ते यांची मागणी। मी अगदी शेवटपर्यंत लढत राहीन, माझी हत्या झाली तरीही मी मागे हटणार नाही। गाड्यांच्या तोडफोडीनंतर सदावर्तेंची प्रतिक्रिया। आमचा मराठा समाज शांतताप्रिय आहे, आंदोलन शांततेत सुरू आहे, त्यामुळे सदावर्तेंच्या गाडीवर हल्ला करणारे तरुण मराठा नसतील, मनोज जरांगे यांचा दावा। आरक्षणावर तोडगा फक्त पंतप्रधान मोदी काढू शकतात, यासाठी मुख्यमंत्र्यांनी जरांगेंना मोदींसमोर बसवून चर्चा केली पाहिजे, संजय राऊत यांचं वक्तव्य। जरांगे पाटील यांनी कार्यकर्त्यांना शांततेत आंदोलन करण्याचं आवाहन करावं। सदावर्तेंच्या गाडी तोडफोड प्रकरणी ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांचं वक्तव्य। गुणरत्न सदावर्ते मराठा तरुणांची माती भडकवतात, त्यांनी सुरुवातीपासूनच मराठा समाजाच्या विरोधी भूमिका घेतली आहे। मराठा समन्वयक वीरेंद्र पवार यांचं वक्तव्य। तोडफोड करणारे कार्यकर्ते मराठा क्रांती मोर्चाचे नाहीत, मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक अमोल जाधवराव यांची माहिती। भावनेच्या भरात त्यांनी कृत्य केलं असेल तर त्यांच्या भावनेचा आदर करत आम्ही त्यांच्या पाठीशी, जाधवराव यांची प्रतिक्रिया। सदावर्तेंच्या गाडीची तोडफोड करणारे मंगेश साबळे हे लढवय्ये कार्यकर्ता, त्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे राहू, मराठा समन्वयक विनोद पाटील यांचं वक्तव्य। शिंदे आणि फडणवीसांची दिल्लीत गुप्त बैठक। मराठा आरक्षणावर अमित शहांसह वरिष्ठ नेत्यांसोबत बैठक झाल्याची माहिती। शिंदे, फडणवीस, अजितदादा मोदींसोबत मराठा आरक्षणावर चर्चा करणार, कॅबिनेट मंत्री अब्दुल सत्तार यांची माहिती। जेव्हा वेळ दिला तेव्हा सरकारने झोपा काढल्या का, आता वेळ मागतायत, तेव्हाच दिल्लीला जायला हवं होतं। आरक्षण आणि दिल्ली मुद्द्यावरून मनसेच्या राजू पाटलांचा सरकारवर निशाणा। आमदार पात्रतेसंदर्भात विधानसभा अध्यक्षांसमोर आज पुन्हा सुनावणी। 34 याचिका 6 गटात एकत्र केल्यावर दुपारी 4 वाजता सुनावणीला सुरुवात होणार। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज शिर्डी दौऱ्यावर। साईबाबांचं दर्शन घेतल्यानंतर निळवंडे धरणाचं जलपूजन तसंच विविध प्रकल्पांची पायाभरणी करणार। शिर्डीत साईबाबांचं दर्शन आता होणार सुलभ, भाविकांना 15 मिनिटात घेता येणार बाबांचं दर्शन। याच अत्याधुनिक रांगेचं मोदींच्या हस्ते आज लोकार्पण होणार। शिर्डी संस्थानच्या हेलिपॅड जवळ पोलिसांचा मोठा बंदोबस्त। शिर्डीत दाखल होताच याच हेलिपॅडवरून मोदी पुढील कार्यक्रमासाठी रवाना होणार। लोकसभेत आम्ही महाराष्ट्रात 40हून अधिक जागा जिंकणार आहोत म्हणून भीतीतूनच, निराशेतूनच वातावरण वारंवार आता मोदी महाराष्ट्रात येत आहेत आणि राऊतांनी मोदींच्या दौऱ्यावर हा निशाणा लगावलाय। निळवंडे धरणाच्या कालव्याच्या कामावरून जयंत पाटलांचा निशाणा। सरकारकडून फक्त श्रेय घेण्याचं काम। महाविकास आघाडीच्या काळात 900 कोटींचा निधी देऊन 90% काम पूर्ण केलं, जयंत पाटलांचं ट्विट। मोदींच्या शिर्डी दौऱ्यावरून सकल मराठा क्रांती मोर्चा आक्रमक। कार्यक्रमासाठी नागरिकांना आणायला पाठवलेल्या गाड्या माघारी। सकल मराठा क्रांती मोर्चानं रिकाम्या गाड्या परत पाठवल्या। अहमदनगरच्या शेवगाव तालुक्यातील गदेवाडीत मराठा समाज आक्रमक। मोदींच्या शिर्डीतील कार्यक्रमाला जाण्यासाठी आलेल्या बसेस परत माघारी पाठवल्या। हिम्मत असेल तर मनोज जरांगेंना अटक करून दाखवा। शांततेत आंदोलन चालू असताना मराठा समाजाला उचकवण्याचा प्रयत्न। सदावर्ते भुजबळांवर गुन्हा दाखल करण्याची मराठा नेते आबासाहेब पाटील यांची मागणी। पुण्याच्या तळेगाव ढमढेरेत रोहित पवारांच्या यात्रेला प्रवेशबंदीचा फटका। मराठा समाजानं रोहित पवारांची यात्रा थांबू न दिल्यानं गावात थांबा न घेताच ही यात्रा मार्गस्थ झाली। लातूरच्या काँग्रेस भवन इमारतीवर कार्यकर्त्यांना चिटकवलाय पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा। काँग्रेस नेते मराठा आरक्षणाबाबत ठोस भूमिका घेत नसल्यानं कार्यकर्ता नाराज। एकीकडे मराठा समाजाकडून नेत्यांना गावबंदी असतानाच दुसरीकडे आता पक्षचिन्ह मिटवून निषेध। हिंगोलीतील समगा गावात भाजपचे पक्षचिन्ह मराठा आंदोलकांनी मिटवलेले आहेत। हिंगोलीच्या वसमतमधील महागावमध्ये राजकीय पुढाऱ्यांना प्रवेश बंदी। मराठा समाजातील ग्रामस्थांचा निर्णय।
सोलापूरच्या माढ्यातील गावोगावी बॅनर, सर्वपक्षीय नेत्यांना गावबंदी. मराठा आरक्षणासाठी 37 पेक्षा जास्त गावांमध्ये राजकीय पुढाऱ्यांसाठी प्रवेशबंदी. आणि